आज मी उंबरठ्याची पूजा करते आणि उंबरठ्याची पूजा करताना पाणी शिंपडून कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि गोमूत्र टाकून हळदीचं लेपन करते आणि लेपन पूर्ण व्यवस्थित लावायचं आणि दर गुरुवारी लेपन मी लावते हळदीचं. आणि हळदीचं लेपन लावून झाल्यानंतर मी रांगोळी काढली आहे आणि रांगोळी मी कलरफुलची काढली आहे, तुम्हाला जशी हवी तशी काढू शकता. आणि त्याच्यावर व्हाईट रांगोळीसुद्धा मी हे केलेलं आहे. मला जास्त रांगोळी जमत नाही तरी पण मी काढली आहे रांगोळी आपली थोडीफार. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही रांगोळी काढू शकता. आणि नंतर आहे ना मी साईडनी पण डिझाईन केलेली होती रांगोळीच्या इथे, एवढी मला जमली नाही आहे तरी पण मी आपली काढलेली आहे डिझाईन. आणि माझी डिझाईन पूर्ण झालेली आहे रांगोळीची. आणि नंतर मी गणगोळीनी घेतलेलं आहे आणि गणगोळीनी आपलं चंदनाचं असतं ते गणगोळीचं ती गुळून मी उंबरठ्याचे लक्ष्मीची पावलं आहे ती लक्ष्मीच्या पावलाला लावलेलं आहे. आणि हळदी कुंकूसुद्धा व्हायलं आणि तांदूळसुद्धा व्हायले. आणि नंतर माझ्याकडे छोट्या 2 पंत्या होत्या त्यासुद्धा लावल्या मी उंबरठ्याच्या इथे. आणि उंबरठ्याच्या इथे पंत्या पेटवून साईडनी लावून घेतलेल्या आहेत. आणि का दिवे मी कसं असं काय असेल तेव्हाच लावते, इतर वेळेला म्हणजे लावत नाही. काय असेल सण काय कार्यक्रम असेल तेव्हा मी दिवे लावते बाहेर. असे दिवे लावून घेतलेले आहे साईडला 2 उंबरठ्याच्या इथे. आणि माझ्याकडे थोडीशी फुलं होती आणि ते उंबरठ्याच्या इथे मध्ये कापूर घेतलेला आहे आणि कापूरनी उंबरठा पण ओवाळलेला आहे आणि व्यवस्थित ओवाळून पाया पडलेली आहे मी व्यवस्थित. आणि उंबरठ्याचं ओवाळून पूर्ण व्यवस्थित घेतलेलं आणि मलासुद्धा ओवाळून घेतलेलं आहे. व्यवस्थित आरती करून घेतलेली उंबरठ्याच्या इथे. आणि माझ्याकडे एक्स्ट्रा फुलं होती तीसुद्धा साईडनी ठेवलेली आहे मी. अशी माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे.